ध्यान तुम्हाला विचार थांबायला शिकवत नाही. ध्यान तुम्हाला विचारांनी नियंत्रित होणं थांबायला शिकवतं. आणि ही एक अशी कौशल्य आहे जी तुमची शांतता, स्पष्टता आणि निर्णय क्षमता सकारात्मकरित्या बदलण्यास मदत करू शकते. तुम्ही रोज हजारो विचार करता, पण त्यापैकी किती विचार खरोखर तुमच्या नियंत्रणात असतात? कधी असं वाटतं का, शरीर थकलं नसतानाही मन पूर्णपणे दमून गेलं आहे? किंवा बाहेर सर्व काही ठीक असतानाही आत सतत काहीतरी चालू आहे? जर हो, तर ध्यान तुमच्यासाठी आहे. नमस्कार आणि मनःपूर्वक स्वागत आजच्या वेगवान जगात. आपण सतत जोडलेले असतो, कामाशी, जबाबदाऱ्यांशी, माहितीशी आणि इतर लोकांशी. पण या सगळ्यात स्वतःशी जोडलेले राहणे अनेकदा मागे पडते. शेवटचे कधी तुम्ही स्वतःसोबत शांतपणे फक्त 5 मिनिटे बसलात? ध्यान म्हणजे स्वतःशी पुन्हा जोडले जाण्याची प्रक्रिया. हे विचार थांबवण्याबद्दल नाही, हे विचारांमध्ये हरवून न जाता त्यांना शांतपणे पाहण्याबद्दल आहे. आधुनिक न्यूरोसायन्सच्या भाषेत सांगायचं तर ध्यान आपली अटेन्शन सिस्टम, इमोशनल रेग्युलेशन आणि स्ट्रेस रिस्पॉन्स अधिक संतुलित होण्यास मदत करू शकते. ध्यान करण्याची सर्वात सोपी आणि प्रभावी पद्धत. ध्यान सुरू करण्यासाठी तुम्हाला विशेष तयारीची गरज नाही. एक शांत जागा निवडा. आरामदायी पण जागरूक अवस्थेत बसा. खुर्चीवर किंवा जमिनीवर दोन्ही योग्य आहेत. पाठीचा कणा सहज सरळ ठेवा. डोळे मिटा किंवा हलके उघडे ठेवा. आणि तुमचे लक्ष श्वासाकडे आणा. श्वास आत येतो आहे, श्वास बाहेर जातो आहे. श्वास बदलण्याचा प्रयत्न करू नका, फक्त निरीक्षण करा. शक्य असल्यास दररोज एकाच वेळी ध्यान करा. मेंदू पुनरावृत्तीला प्रतिसाद देतो. जेव्हा तुम्ही एखादी कृती त्याच संदर्भात पुन्हा पुन्हा करता, तेव्हा ती कृती अधिक सहज आणि नैसर्गिक बनण्यास मदत होऊ शकते. काही दिवसांनी ध्यान सुरू करण्यासाठी कमी मानसिक प्रयत्न लागू शकतो. म्हणूनच कन्सिस्टन्सी इज मोर इम्पॉर्टंट दॅन इंटेन्सिटी. रोज 5 ते 10 मिनिटे सातत्याने करणे अधूनमधून 1 तास बसण्यापेक्षा अधिक प्रभावी ठरू शकते. नवीन शिकणाऱ्यांसाठी 5 मिनिटे पुरेशी आहेत. अनुभव वाढला की वेळ 10, 15 किंवा 20 मिनिटांपर्यंत वाढवू शकता. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कालावधी नाही तर नियमितता आहे. मेडिटेशन इज अ क्युम्युलेटिव्ह प्रॅक्टिस. लहान सत्रांचे परिणाम कालांतराने अधिक खोलवर जाणवू शकतात. मनात विचार येणे ही ध्यानाची अडचण नाही, ते ध्यानाचाच एक भाग आहे. जेव्हा तुम्हाला लक्षात येते की मन भरकटले आहे आणि तुम्ही पुन्हा श्वासाकडे परतता, तेव्हा तुम्ही मानसिक स्थैर्य आणि लक्ष नियंत्रणाचा सराव करत असता. ही प्रक्रिया दैनंदिन जीवनात अधिक शांत आणि स्पष्ट प्रतिसाद देण्यास मदत करते. ध्यान करताना शरीर आणि मेंदूत काय घडते? श्वासावर लक्ष केंद्रित केल्याने शरीराला सुरक्षिततेचा संकेत मिळू शकतो. श्वास अधिक शांत होऊ शकतो. हृदयाची गती स्थिर होण्यास मदत होऊ शकते. ताणाची तीव्रता कमी जाणवू शकते आणि मेंदू रिॲक्टिव्ह मोडमधून रिस्पॉन्सिव्ह मोडकडे सरकण्यास मदत होऊ शकते. नियमित ध्यानाच्या सरावामुळे अनेकांना सकारात्मक बदल जाणवतात. ताण अधिक व्यवस्थापित करता येऊ लागतो. एकाग्रता सुधारते. झोपेची गुणवत्ता वाढते. भावनिक संतुलन वाढते. निर्णय अधिक स्पष्ट होतात. स्वतःशी अधिक सखोल संबंध निर्माण होतात. ध्यान योग्य होत आहे हे कसे ओळखाल? ध्यानादरम्यान काही विशेष अनुभव येणे आवश्यक नाही. खरे परिणाम तुमच्या दैनंदिन जीवनात दिसतात. तुम्ही कमी प्रतिक्रियात्मक होता, अधिक संयमी होता, अधिक स्पष्ट विचार करता आणि अनिश्चित परिस्थितीतही अंतर्गत स्थैर्य टिकवू शकता.
सुरुवात कशी करावी? आजपासून फक्त 5 मिनिटे द्या. शांत बसा. श्वासाकडे लक्ष द्या. मन भरकटले तर पुन्हा श्वासाकडे या. बस एवढंच. ध्यान म्हणजे स्वतःला बदलण्याची धडपड नाही. ध्यान म्हणजे स्वतःला अधिक स्पष्टपणे ओळखण्याची प्रक्रिया. दररोज काही मिनिटे सजगपणे बसण्याची सवय तुमच्या मानसिक आणि भावनिक आरोग्यात अर्थपूर्ण बदल घडवण्यास मदत करू शकते. शांतता शोधायची नसते, ती ओळखायची असते, कारण ती आधीपासूनच आपल्या आत असते. जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा. मी आजपासून ध्यानाला सुरुवात करत आहे. तुमची ही एक छोटी सुरुवात तुमच्या जीवनात मोठा सकारात्मक बदल घडवू शकते. अशाच विज्ञानाधारित मराठी गाइडेड मेडिटेशन आणि मानसिक आरोग्याविषयी मार्गदर्शक व्हिडिओंसाठी हीलिंग विथ डॉक्टर पल्लवी चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या अंतर्मनातील शांतता, स्पष्टता आणि संतुलन जागृत करण्यासाठी आपण पुन्हा भेटूया एका नवीन हीलिंग मेडिटेशनमध्ये. तोपर्यंत स्वतःसाठी काही शांत क्षण नक्की काढा. नमस्कार.